नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत. राकेश आता बँगलोरला आलेला आहे आणि राकेशचं एक वेगळंच प्रकरण आपल्या समोर येणार आहे. राकेश एका बिल्डिंगमध्ये आला आहे. तिथून लिफ्टमधून तो बाहेर पडून आता एका दरवाजाकडे जाताना दिसतोय आणि त्याचं आता एक वेगळंच रूप आपल्यासमोर आलेलं आहे. म्हणजेच राकेश हा आता कुठल्या तरी दुसऱ्या अवतारामध्ये एका नवीन बाईसमोर उभा झालेला आहे. तेव्हा तो दरवाजाची बेल वाजवतो. तेवढ्यातच एक बाई दरवाजा उघडते आणि "हॅलो, कसा आहेस तू रितेश?" असं म्हणून त्याला ती आवाज देते. आता तिला पाहिल्यानंतर तोही आतमध्ये येतो आणि "मी एकदम मस्त, तू कशी आहेस राणी?" असं म्हणून तो आता तिच्यासोबत बोलत असतो आणि तिला पाहिल्यानंतर तो अगदी फ्रेश होऊन जातो. तेव्हा तिच्याकडे बघून तो विचारतो की "कसं वाटलं माझं हे सरप्राईज?" तेव्हा ती म्हणते की "खूप खूप छान वाटलं आणि भरपूर दिवसानंतर भेटलास तू आज. खरंच खूप छान वाटतंय मला." तेव्हा आता तो म्हणतो की "येस, मी तुला भेटायला आलो आहे आणि ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे माझ्याजवळ." तेव्हा ती म्हणते की "कोणतं सरप्राईज?" तेव्हा तो समोरूनच खिशातून काहीतरी काढतो आणि मग तिला दाखवतो की "हे बघ तुझ्यासाठी खास." तेव्हा ती म्हणते की "हे काय? इयरिंग्ज?" तेव्हा तो म्हणतो की "हो हो, तुझ्यासाठीच आहेत इयरिंग्ज." तेव्हा ती म्हणते की "हाऊ क्यूट, पण याचं बॉक्स वगैरे कुठे आहे?" तेव्हा तो म्हणतो की "अगं बॉक्स ना, काय त्याचं काय झालं, येतानाच मी ठरवून आलो होतो की हे जे कानातले आहेत ना, हे मी तुला द्यायचे आहेत आणि म्हणूनच रस्त्यातच बॉक्स फेकून आलो. माझ्या स्वतःच्या हाताने तुला हे कानातले मला घालायचेत. त्यामुळे मी हा बॉक्सच टाकून दिला होता." असं म्हणून तो आता तिच्या हाताकडे घेतो आणि म्हणतो की "इकडे टर्न हो, मला स्वतःच्या हाताने तुला हे कानातले घालायचे." तेव्हा हे कानातले तो अगदी मनापासून घालत असतो आणि मनातच विचार करत असतो की हे कानातले त्या मूर्ख अंजलीचे आहेत आणि त्यासाठीच मी हा बॉक्स वगैरे काहीच आणू शकलो नाही. हिला काय सांगणार आणि तसंही हिला असल्या मुलीला खुश करण्यासाठी मला हे करावं लागणारच होतं आणि ही मालदार विधवा बँगलोरमध्ये असलेलं माझं करंट अकाउंट आहे. त्यामुळे किती काही झालं तरीही हिला खुश तर ठेवलंच पाहिजे, असं म्हणून तो खुश होत असतो. तर आकाश हा घरी आलेला असतो आणि तो पाणी पित असतो. ईश्वरी म्हणते की "आकाश भाऊजी, तुम्ही खूप उशीर झाला आहे, म्हणजे ना सगळ्यांची जेवणं झालेली आहेत. हरकत नाही, तुम्ही फ्रेश होऊन या, मी तुमच्यासाठी जेवण वाढते." तेव्हा आकाश म्हणतो की "नाही, नको आहे, मला भूक नाही आहे." तेव्हा ती म्हणते की "असं का बोलताय तुम्ही, भूक नाही आहे म्हणून? खूप उशीर झाला आहे तुम्हाला, तरी जेवून घ्या चला." तेव्हा तो म्हणतो की "नाही, मला भूकच नाही आहे. हे जे सगळं घडलं आहे त्यावरून मला खूप कंटाळा आला आहे." ईश्वरी विचारते की "काय? नक्की काय झालं आहे आता? तुमचं आजही वाद झालेत का?" तेव्हा तो म्हणतो की "हो, नमुताईने तुझ्या नमूने माझ्यावर हात उचलला आहे." हे ऐकल्यावर ईश्वरीला धक्काच बसतो. नंतर इथे नमू पाणी पित असते आणि तिचंही अजिबात जेवणाकडे लक्ष नसतं. तेवढ्यातच सुप्रिया तिथे येते आणि म्हणते की "काय चाललं आहे नमू तुझं?" तेव्हा तो म्हणतो की "काकू काळजी करू नको, मी नमूसाठी ना मस्तपैकी लिंबू जिरवा बनवणार आहे. म्हणजे लेमन सोडा पिऊन ना तिची अगदी मजा होणार आहे बघ तू." तेव्हा ती म्हणते की "अरे तू तिला लिंबू सोडा कसला देतोयस? तिने सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे आणि मग तिला ॲसिडिटी नाही का होणार?" तेव्हा लगेचच ती म्हणते की "तिला काहीतरी खायला सांग आधी, खाऊन घे गं नमू, असं करू नको, तुझाच त्रास वाढेल त्याने." तेव्हा नमू म्हणते की "नाही आई, मी एकदा सांगितलं ना मला काहीच खायचं नाही आहे." तेव्हा लगेचच तो म्हणतो की "काकू डोंट वरी, मी बघतो ना काय करायचं ते." तेव्हा सुप्रिया म्हणते की "हे बघ, तूच काय ते बोल बाबा आता शुभंकर तिच्याशी आणि तुझंच ती ऐकते, त्यामुळे तूच बोल." हे ऐकल्यावर त्याला खूप बरं वाटतं आणि मनातच तो स्वतःशी म्हणतो की काकूलाही माहीत आहे की ती माझ्याशिवाय कोणाचंही ऐकत नाही. हे पाहून खूप बरं वाटलं. बरं, जाऊ दे, आता मी बघतो काय करायचं ते. नंतर ईश्वरी विचारते की "काय?" तिने हात उचलला, "नेमकं काय झालं आहे?" तेव्हा तो म्हणतो की "मला सांग ईश्वरी, तुला असं वाटतंय का की शुभंकरवरती हल्ला मी घडवून आणेन? ज्याने कोणी हे घडवून आणलं आहे ना, त्यांनी माझं नाव घेतलं आहे आणि त्यामुळे मला त्याचा जास्त त्रास होतो आहे." ईश्वरी म्हणते की "पण हे बरोबर नाही आहे. म्हणजे असं सगळं घडणं हे खूप चुकीचं आहे. म्हणजे तुमचं नाव कोणी घेतलं असेल आकाश भाऊजी, मलाही खरंच माहिती नाही आहे. हे सगळं करणाऱ्याला ना व्यवस्थित शोधून काढलं पाहिजे आणि मला माहिती आहे नमुताईला खूप राग आला असेल ना या सगळ्याचा." तेव्हा तो म्हणतो की "राग? तुला माहिती आहे ना राग आला की ती काय करते, अजिबात बोलत नाही." तेव्हा ईश्वरी म्हणते की "हो, मला माहिती आहे. तिचा स्वभाव एकदा कधी राग तिला येत नाही आणि आला तर तो लवकर जात नाही." तेवढ्यातच मग तो म्हणतो की "हे घे नमे ढमे, हा लिंबू मला जरा चिरून दे, मी तुझ्यासाठी मस्तपैकी लेमन सोडा बनवतो आहे, समजलं? घे लिंबू चिरून दे." तेव्हा पटकन आता ती लिंबू घेते आणि तो चिरण्यासाठी जात असते. तेव्हा शुभंकरचं मागून लक्ष तिच्याकडे असतं. तो तिच्याकडे बघतच राहतो कारण की तिचं अजिबातच कशात लक्ष नसतं. ती एकटक शून्यात बघत असते.
तेवढ्यातच ती लिंबू चिरत असताना तिचं लक्ष नसताना तिचं बोट चिरलं जातं आणि ती आई गं अशी कळवळते. तेवढ्यातच शुभंकर समोर येतो आणि म्हणतो की काय झालं आहे नमू. आणि मग तो तिचा पटकन हात घेतो आणि स्वतःच्या तोंडात म्हणजेच बोट घालतो आणि रक्त थांबवू लागतो. तिचं रक्त जात असतं. तेव्हा ती म्हणते की नाही इतकं काही झालेलं नाही शुभू, हात सोड. परंतु तो ऐकतच नसतो आणि ती पटकन म्हणते की थांब असं म्हणून ती पटकन हात तिचा स्वतःचा सोडवून घेते आणि बाजूला निघून जाते. तेवढ्यातच आता शुभंकरही शांत होतो. त्यालाही कळत नसतं की त्याने काय केलेलं आहे. तेवढ्यातच आता तो बाजूला पडलेला जो सुरा असतो तो सुरा तो बघतो आणि रागानेच त्याच्याकडे बघून म्हणतो की तुझ्यामुळे माझ्या नमूला आज त्रास झाला. तुला मी सोडणार नाही आहे, लक्षात ठेव. असं म्हणून तो आता तो सुरा घेतो आणि तो त्या चॉपिंग बोर्डवरती त्याला असा तोडत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की मला माहिती आहे हे सगळं जे काही घडलं आहे ना ते खूप विचित्र पद्धतीचं आहे, पण सगळं सॉर्ट होईल, काळजी करू नका आकाश भाऊजी. तेव्हा आकाश म्हणतो की ईश्वरी तुला वाटतंय ना तितकं हे सोपं नाही आहे. ही नेहमीची भांडणं नाही आहेत. तुझ्या म्हणण्याप्रमाणे नात्यात वाद हे होतात, परंतु हे वाद काही वेगळेच आहेत. माझं ना ती अजिबात ऐकायलाच तयार नाही आहे. मी तिला किती समजावतो परंतु तरीही ती समजून घेत नाही. आता वेगळंच प्रकरण आहे. म्हणजे शुभंकर आहे ना त्यावरून तिला असं वाटतं की मी इन्सेक्युअर होतो आहे. पण खरंच माझ्या मनात असं काही नाही आहे. मी अजिबात काहीच असं करू शकत नाही हे तिला समजत नाही आहे. जर मी तिने असं केलं असतं तर मी अगोदर तिला विचारलं असतं, त्यानंतरच तिच्यावर मी कन्क्लुजन काढलं असतं. पण नाही, नमूला समजूनच घ्यायचं नाही आहे. ती आता प्रत्येक वेळेला माझ्याशी भांडते. आता सध्याचं आमचं रिलेशन आहे ना हे खरंच फार वेगळ्या वळणावर आहे. म्हणजे सतत वाद हे होतच राहतात आणि त्यावर सोल्युशन काहीही निघत नाही. प्रत्येक वेळेला मला हे सगळं समजून घ्यावं लागतं. नमू काही समजून घेण्याच्या स्थितीतच नाही आहे. जाऊ दे, चल ठीक आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो. ईश्वरी म्हणते की बरं पण तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. तेव्हा तो म्हणतो की नको, मला खरंच काही नको आहे आणि आकाश तिथून निघून जातो. तेव्हा मग ईश्वरी विचार करते की नाही, हे सगळं खरंच खूप चुकीच्या पद्धतीने सुरू आहे आणि हे सगळं घडतं आहे यामागचं कारण शुभंकर तर नाही आहे ना, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येतो. तर इथे आता हा शुभंकर चॉपिंग बोर्डवरती तो चाकू मारत असताना त्याच्याही हाताला लागलेलं असतं. त्याच्याही हातातून रक्त वाहतं. तेव्हा मग तो म्हणतो की तू काय हालत केली आहेस माझ्या नमूची, तुला मी सोडणार नाही आहे. किती काही झालं तरीही या सुरीला मी सोडणार नाही. आणि जसं नमूच्या हाताला रक्त आलेलं असतं तसंच त्याच्याही हाताला आता रक्त वाहत असतं. तो अगदी वेड्यासारखाच करत असतो. त्यानंतर ईश्वरी ताईच्या रूममध्ये सकाळी येते, बघते आणि म्हणते की अरे वा, कनुबाळ झोपलं आहे आमचं. असं म्हणून ती आता अंजलीला चहा आणत असते. तेवढ्यातच समोर बघते तर अंजली ही अजूनही गाढ झोपलेली असते. ती म्हणते की ताई, तुमची अजून झोप लागली आहे. असं म्हणून ती बघायला जाते, पण अंजली जराशी कणत असते. तेवढ्यात ईश्वरी तिच्याकडे येऊन म्हणते की ताई, काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही अजून कशा झोपल्यात. म्हणून ती तिच्या डोक्याला वगैरे हात लावते आणि बघते तर खूप ताप आहे. ईश्वरी म्हणते की ताई, तुम्हाला तर खूप ताप आला आहे. तेव्हा लगेचच ती आवाज देते, अर्णव सर प्लीज इकडे या. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, काय झालं आहे. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर बघा ना, ताईला खूप ताप आहे आणि नुसतं अंग त्यांचं थंडीने भरल्यासारखं झालं आहे. तेव्हा अर्णव येतो आणि म्हणतो की ताई, 1 मिनटं थांब. तेव्हा ती म्हणते की नको उठव मला, थांब मी उठते स्वतःच. तेव्हा तो म्हणतो की नो थांब जरा, तुला उठता येत नाही आहे, जरा ये. असं म्हणून पटकन तो तिला उठवतो आणि तिच्या उशीच्या म्हणजेच तिच्या डोक्याच्या मागे उशी वगैरे ठेवतो. ताई, हे काय झालं आहे, अचानक तुला ताप कसा भरला इतका, खूप फिवर झाला आहे तुला. तेव्हा ती म्हणते की मलाही कळत नाही आहे, पण खूप तापासारखं होतं आहे. तेव्हा तो म्हणतो की थांब, मी डॉक्टरला कॉल लावतो. अंजली म्हणते की अरे इतकं काही नाही आहे, डॉक्टरला लगेच कशाला कॉल, मी टॅबलेट घेते. तेव्हा तो म्हणतो की नॉट ॲट ऑल, खूप ताप आहे, बघ तुझी अवस्था, मी बोलतो डॉक्टरशी बोलून तो आता बाजूला जातो. आकाश पोलिसांशी भांडत असतो की तुम्हाला काही कळतं आहे का, हे सगळं जे काही चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काही समजतं आहे का, पण तुम्ही हे सगळं समजू का शकत नाही आहे. हे मी काहीही केलेलं नाही आहे. हे माझ्यावर कुठले तरी आरोप लावले जातात जे मी अजिबातच सहन करणार नाही आहे. ओके, हे सगळं कोण करतं आहे, का करतं आहे, हे सगळं तुम्ही शोधून काढा ना. किती काही झालं तरीही तुम्हाला हे सगळं शोधावंच लागणार आहे. मला लवकरात लवकर अपडेट करा, मी येऊन तिथे बघतो काय करायचं ते. वल्लरी हे सगळं ऐकते आणि म्हणते की हे काय झालं, तू कोणाशी फोनवर भांडत होतास. तो म्हणतो की मॉम, मला ना खरंच खूप वैताग आला आहे. म्हणजे ना हे सगळं जे काही प्रकरण झालं आहे, म्हणजे तो नम्रताच्या घरी तिचा चाइल्डहूड फ्रेंड तो आला आहे शुभंकर, आणि त्याच्यावर कोणीतरी हल्ला घडवला आहे आणि त्याला खूप मारले आहे आणि त्याच्याबद्दलचं नाव माझ्यावर घेतलं आहे. खरंच हे सगळं कोण करतं आहे ना, मला शोधून काढायचं आहे, त्याशिवाय मी गप्प बसणार नाही आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की अरे असं काय करतो आहेस तू, शांत हो.
मला माहिती आहे की तुला या सगळ्याचा खूप राग आला आहे, पण प्लीज असं करू नकोस आकाश, इतकं डोकं तापवून घेऊ नकोस. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, हे बघ मॉम, किती काही झालं ना तरीही मी हे शोधून काढणार आहे. त्याच्यामुळे उगीचच माझं नाव खराब झालं आहे ना, मी हे सगळं केलं आहे हे असं वाटतं आहे ना नमूला, त्यामुळे आमच्या नात्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हे सगळं जर असंच हा करत राहिला, याच पद्धतीने याचा शोध चालू राहिला ना, तर मात्र माझं काही नाही. हा सगळं काही शोधत राहिला तर माझ्याबद्दलचं सगळं सत्यापर्यंत हा पोचेल आणि ते मला होऊ द्यायचं नाही आहे. तेव्हा मग आता तो म्हणतो की मॉम, आता काय, आता मी सगळी शोधाशोध करणार आहे. वल्लरी म्हणते की नाही, हे सगळं होऊन मला अजिबात चालणार नाही. काहीतरी कर आणि याचा शोध थांबला पाहिजे म्हणजे पाहिजे. तेवढ्यात अर्णवने डॉक्टर बोलावल्यामुळे त्या घरी येतात आणि ते आता तिला चेक करतात अंजलीला आणि म्हणतात की यांना व्हायरल फीवर आहे, म्हणजे यांचा फीवर खूप जास्त आहे. तेव्हा मग अर्णव म्हणतो की काय करावं लागेल आणि इंजेक्शन्स टॅबलेट वगैरे. तेव्हा ती म्हणते की नाही, म्हणजे यांचा फीवर भरपूर आहे आणि त्याबरोबर यांचा BP पण फ्लक्च्युएट होतो आहे, यासाठी यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. हे ऐकल्यानंतर आता अंजलीला धक्काच बसतो आणि मामा म्हणतो की वॉट, त्यांना हॉस्पिटलमध्ये, म्हणजे डॉक्टर घरगुती उपायांमुळे किंवा घरगुती त्यांना आराम करून बरं नाही वाटणार आहे का? तेव्हा ती म्हणते की नो, म्हणजे जर तसं असतं तर मी ते स्वतःच सांगितलं असतं. ॲक्च्युली ते बाळंतीण आहेत, त्यांना या गोष्टीचा खूपच त्रास होतो आहे, म्हणूनच त्यांना आपल्याला ॲडमिट करावं लागेलच. BP फ्लक्च्युएट आहे, खूप व्हायरल फीवर आहे, त्यामुळे सतत फीवर किती आहे काय हे सगळं चेक करावं लागत आहे, म्हणून त्यांना ॲडमिट करावंच लागणार. तेव्हा अंजली म्हणते की पण मग माझ्या बाळाचं काय? तेव्हा मग मॅडम म्हणतात की नाही, तुम्हाला बाळाला हाताळता येणार नाही आहे किंवा त्याच्याजवळही तुम्ही जाऊ शकत नाही, कारण पुन्हा बाळाला इन्फेक्शन होऊ शकतं तुमच्यामुळे. त्यामुळे बाळाला दुसऱ्या कोणीतरी केअर करणं जास्त गरजेचे आहे. तेव्हा मग ईश्वरी ही म्हणते की मी आहे, डोंट वरी, काहीच काळजीचं कारण नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही यांना ॲडमिट करा. मामा म्हणतो की ओके, तुम्ही पुढे काय करायचे ते मला सांगा, या मॅडम, असं म्हणून तिची सुटकेस घेऊन तो आता बाहेर जातो. तेव्हा मग आता अंजलीला टेन्शन यायला लागतं. तेव्हा अर्णव म्हणतो की ताई, तुझं तू पॅक करायला घे सगळं जे काही आहे ती, डोंट वरी, नको काळजी करूस, सगळं काही होईल व्यवस्थित, इथे कनूसाठी आम्ही आहोत. अंजली म्हणते. त्यावर लगेचच ईश्वरी पण म्हणते की हो, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी कनूची भरपूर काळजी घेईन, तुम्ही नका काळजी करू. तेव्हा अंजली म्हणते की हो, मला त्याची चिंता वाटते जास्त, की तू कनूच्या बाबतीत काही चुकीचं तर घडवणार नाहीस ना. मला कनूची इतकी काळजी वाटत आहे, पण जे काही घडलं आहे त्याबाबत माझा तर तुझ्यावर कनूच्या बाबतीत विश्वास नाही आहे. पण काही झालं तरीही तू तिला व्यवस्थित सांभाळशील आणि जर काही चुकीचं घडलं तिच्याबद्दल तर बघ, मी तुला सोडणार नाही बघ, असं ती बोलते. त्यावेळेला लगेचच अर्णव म्हणतो की ताई, हे काय बोलतेस तू, प्लीज डोंट डू दिस, आणि लक्षात घे काही झालं तरीही तिची मामी आहे, ती कोणी शत्रू नाही, ओके, त्यामुळे आम्ही दोघंजणी मिळून तिची व्यवस्थित काळजी घेऊ, तू नको घाबरू. तेव्हा मग अंजली म्हणते की बरं ठीक आहे. ईश्वरी म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मी कनूला तुमची कमी महसूस होऊ देणार नाही, तुम्ही काळजी करू नका. आणि मग अंजली आता जायला निघते. अंजली म्हणते की मी निघणार ते मामीसोबतच, तुम्ही कोणी येऊ नका. तेव्हा अर्णव म्हणतो ऑल राईट, तू तुझा आवरायला घे. तर इथे आकाश वैतागलेला असतो आणि इथून तिथून नुसत्या फेऱ्या मारत असतो. पोलिसांचा कधी फोन येतोय, काय होतं आहे याच्याकडे त्याचं पूर्ण लक्ष असतं. तेवढ्यातच आता वल्लरी म्हणते की आकाश, अरे थांबव हे सगळं, मला हे सगळं बघवत नाही आहे, तुला कळतं आहे का, तू किती त्रासामध्ये आहेस अरे. तेव्हा तो म्हणतो की मग काय करू काय मी, सांग ना मला, माझ्याबद्दल कोणीतरी चुकीचं नाव घेतलं आहे आणि त्या व्यक्तीला ना मी सोडणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते की मला कळत नाही आकाश, त्या नमूला तुझ्यावर विश्वास कसा नाही आहे रे, इतकं सगळं घडूनही तिला त्या तिच्या मित्राचीच बाजू कशी पटते. अरे इतक्या सगळ्या गोष्टी आताच घडत आहेत तुमच्या बाबतीत, आत्ता तुमचा फक्त साखरपुडा झाला आहे तर तुमच्यात इतके वाद होत आहेत, इतक्या चुकीच्या गोष्टी घडत आहेत. जर उद्या तुमचं लग्न झालं तर किती वाद वाढतील. त्यामुळे लक्षात घे, आत्ताच शहाणापण आणि हा साखरपुडा आत्ताच मोडून टाक. तेव्हा तो म्हणतो की मॉम, आत्ता बोलली आहेस, परत हे बोलायचं नाही, समजलं, मी अजिबात ऐकून घेणार नाही. तेव्हा ती म्हणते की तुला काय वाटतं रे आकाश बाळा, हे सगळं चुकीचं बोलते का मी, मला माझ्या मुलाचा त्रास भगवत नाही आहे रे, काय करू मी. ते आता खोटे खोटे अश्रू गाळायला लागते आणि म्हणते की तुझ्यासाठी याच्यापेक्षा 1000 चांगली स्थळं मुली आणेन मी तुझ्यासाठी, तू काय त्या तिला सोनं लागल्यासारखं वागतोयस तू, आणि हे सगळं घडतंय या मुलीमुळे, तुझ्या मागे इतकं सगळे पोलिसांचं लागलं आहे, तुला कळतं आहे का, मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली आहेत, तुला लहानपणापासून अगदी फुलासारखं जपलं रे बाळा, मी तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिली आहेत मी, तू अर्णवसारखा हुशार मोठा बिझनेसमॅन बनणार, सगळं काही हँडल करणार, सगळ्या गोष्टी तुझ्या अंडर असतील, हे सगळं स्वप्न पाहिले, ते चुकीचं आहे का रे. माझ्या मुलाला मी मोठं होताना नाही बघायचं आहे का,
त्यासाठी प्लीज मी म्हणते की तू पोलिसांच्या हे लचांड आत्ताच थांबव, नको मागे लागू, नाही तर मग उगीचच तुझं नाव बदनाम होईल आणि तुझं करिअर संपेल रे बाळा. प्लीज. तेवढ्यातच आता हवालदाराचा कॉल येतो आणि तिथूनच तो सांगतो की नाही, मला पुढचं इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही आहे, स्टॉप करा. वल्लरी खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा, माझ्या लेकाने माझं यावेळेला पटकन ऐकलं, म्हणजे वल्लरी हे तुझे अश्रू कामाला आले तर. ती खूप खुश होत असते. अर्णव फोनवर बोलत असतो, शिर्के मला आज ऑफिसला यायला जमणार नाही आहे आणि कुठल्या मीटिंग लाईंड अप आहेत त्या कॅन्सल करा. तेव्हा मग शिर्के सांगतात, एक महत्त्वाची मीटिंग आहे सर. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके, पण मी ऑफिसला येणार नाही आहे, मी ती मीटिंग ऑनलाईन अटेंड करेल घरूनच. तेव्हा ओके, तुम्ही काय ते बाकीचं हँडल करा असं अर्णव सांगतो. आणि आता अर्णव आता ईश्वरीकडे येतो आणि म्हणतो की मिस इंदौर, मी आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल केलेल्या आहेत, फक्त एक मीटिंग आहे ती घरून हँडल करेन, कनू बाळासाठी घरीच थांबलो आहे. तेव्हा इशू म्हणते की बघितलं कनू बाळा, मामा काय करतोय, कनू बाळासाठी आज मामानेही सुट्टी घेतली आहे. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, आपण ना आज एक मस्त काम करायचं बढिया, ते म्हणजे कनूची अगदी व्यवस्थित दोघांनी मिळून काळजी घ्यायची आहे आणि जबाबदारी मिळून हँडल करायची आहे, ओके ना, असं म्हणून ती आता त्याच्यासमोर हात धरते. आणि त्याचा हात तो पाहून अर्णव म्हणतो की मिस इंदौर वॉट, म्हणजे हा हात वगैरे काय आहे. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की खरंच तू ना एकदम फिल्मी. ईश्वरी म्हणते की द्या हात आत देतो. तेव्हा मग तो हातात हात देतो आणि कनू हे सगळं बघत खूप हसत असते. तेव्हा कनूकडे ती हात दाखवते आणि म्हणते की बघितलं, एक टीम आहोत तुला सांभाळायला. तेव्हा लगेचच तिथून अर्णव हा कनूला म्हणायला लागतो की डोंट वरी, तुझी मामी ना जरा ना मॅडकॅप आहे आणि तो तिला वेडी असल्यासारखं बाळाकडे दाखवत असतो. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की कनू बाळा, तू पण काळजी करू नकोस, तुझा हा मामा पण ना जरा मॅडकॅप आहे. असं दोघंजण नुसते वाद घालत असतात आणि कनू त्यांच्याकडे बघतच बसलेली असते आणि त्या दोघांचं जे काही बोलणं सुरू असतं त्याच्याकडे ती बघून बघून नुसती हसत असते. त्याचबरोबर इथे आता कनूला तो म्हणतो की डोंट वरी, आम्ही आहोत ना, काळजी करण्याची तुला काहीही गरज नाही आहे. तेवढ्यातच आता कनूला पाळण्यात दोघंजणही ठेवतात. कनूचा डोळा लागलेला असतो. तेवढ्यातच आता ईश्वरी आणि अर्णव दोघांमध्ये वाद होतात की मी कनूला झोका देणार, मी कनूला झोका देणार. तेव्हा दोघंजणही वाद घालत असत तिला झोका देत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, बघितलं ना, कनू छान झोपली आहे आणि आता ती अशी शांत झोपली आहे ना, मग काळजीचं काही कारण नाही आहे, मला पटापट आवरायला लागेल आणि उठल्यानंतर मग पुन्हा तिच्याकडे बघायला हवं. तेव्हा तो म्हणतो की पण मला तू एक सांग की हिचं काय शेड्यूल आहे, आपण एक काम करूया ना, हिच्यासाठी ना एक परफेक्ट छान शेड्यूल बनवतो मी, त्या शेड्यूलप्रमाणे हिचं सगळं करायचं. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही पागल आहात का, अहो ते लहान बाळ आहे, त्या लहान बाळाचं काय शेड्यूल बनवता येणार आहे, त्या लहान बाळाचं घटक्यात एकच तर घटक्यात दुसरं, त्या बाबतीत तुम्ही काय शेड्यूल बनवणार आहात. तिची झोप किती तासाची आहे ते माहीत नाही, ती किती काय खाऊ शकते तेही माहीत नाही, तिच्या सगळं वागण्यावरती आणि मूडवरती असतं, तुम्ही काय शेड्यूल बनवताय. तेव्हा तो म्हणतो की नो, तरी मी सिद्धो तिच्यासाठी एक हेल्दी शेड्यूल बनवलं पाहिजे, जेणेकरून तिचं सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा सर, मला तरी वाटतंय ना की तुम्ही ना अगदी मूर्खासारखं वागताय. तेव्हा तो म्हणतो की तसं नाही, माझं कसं शेड्यूल असतो, मी उठतो सकाळी किती वाजता, ब्रेकफास्ट काय करायचा काय असतो, ऑफिसला किती टाईम असणार आहे, घरी कधी येणार आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की तेच सांगते ना सर मी तुम्हाला, ते लहान बाळ आहे, त्याची झोपही किती काय किती काहीच सांगता येत नाही आणि म्हणूनच. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मग आता ही किती वाजता उठणार. अर्णवला ईश्वरी म्हणते की नाही, त्याचंही काही सांगता येत नाही. मग तो म्हणतो की उठल्यावरती काय करायचं आहे, तिला खायला घालायचं आहे ना, मग काय खाऊ घालणार आहे ते सगळं. ईश्वरी म्हणते की नाही, अहो खाऊ घालायचं नाही, आता ती खाऊन झोपली की नाही, मग आता उठल्यानंतर तिला न्हाऊ घालायची. तेव्हा तो म्हणतो की काय नाऊ, व्हॉट द मीन न्हाऊ. तेव्हा ती म्हणते की अंघोळ घालायची. तेव्हा ती म्हणतो की अच्छा, मग असं सोप्या शब्दात सांग ना की अंघोळ घालायची. ईश्वरी म्हणते की मला काय माहिती की तुम्हाला इतके साधेसुधे लहान बाळांचे शब्द समजणार नाही. मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, मग ते तुझं न्हाऊ झाल्यानंतर पुढे काय. ईश्वरी म्हणते की मग छान पावडर टिक्की करायची, छान छान तिला तयार करायचं आणि त्यानंतर मग तिची नेनी करायची. तेव्हा अर्णव म्हणतो की नेनी म्हणजे काय. तेव्हा ईश्वरी म्हणते की नेनी म्हणजे झोपवायचं तिला, छानपैकी ती अंघोळ झाल्यानंतर झोपणार, हेच मी बोलते तुम्हाला. तेव्हा अर्णव म्हणतो की खरंच हे नाऊ नेनी हे सगळे शब्द आहेत ना, इतके सोपे नाही आहेत, म्हणजे प्रत्येकाला थोडी कळतात हे सगळे. ईश्वरी म्हणते की सर, अहो पण तुम्हाला कसं कळत नाही आहे, ते तिच्या बाबतीतले शब्द आहेत, म्हणजे हे सगळं त्यांच्याशी बोललं ना की त्यांना जरा कसं बरं वाटतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर, तुझं ना जरा काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे तू हे जे काही बोलते ना ते सगळं माझ्या डोक्याच्या बाहेरचं आहे. ओके फाईन, ठीक आहे. ईश्वरी म्हणते आता सर तुम्ही शांत बसा, तुम्हाला कळत नाही आहे लहान मुलाचं कसं असतं ते,
तुम्हाला मी आता समजवलं ना की लहान मुलाच्या बाबतीत काय करावं लागेल, परंतु तरीही तुम्ही तेच म्हणताय. तेव्हा तिचं औषध पाणी सगळं सगळं काही बघावं लागतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही आता शांत बसा, मला माझं काम आवरू दे, नाहीतर ती उठली ना मला इथेच बसावं लागेल घेऊन. तेवढ्यातच त्या दोघांचे असे वाद वाढलेले असतात. ते दोघंही हळूहळू बोलता बोलता दोघांची डेसिबल लेवल वाढून गेलेली असते. ईश्वरी म्हणते की बघितलं, तुमच्यामुळे कनुबाळ उठली ना शेवटी. तुम्हाला सांगत होती की जरा हळू बोला, पण नाही, तुम्ही नुसते ओरडत होतात. तुम्हाला कळतंय का आता अर्णव सर, त्या कनुबाळाला काय होतंय ते? ती आता उठली आहे, काय करायचं मी सांगा मला. तर इथे सुप्रियाच्या डोक्यामध्ये तेच तेच विचार सुरू असतात. सुप्रिया आता नमूला म्हणते की हे बघ नमू, एक काम कर, मी जरा बसली इथे, मी जेवणाचं बघते, पुढे काय ते बघूया आपण. तेवढ्यातच ती चहा पित असते आणि मग मला जरा कॉफी दे ना असं म्हणून तो बाहेर येतो. तेव्हा सुप्रिया त्याचा हात बघते आणि म्हणते, एक मिनिट जरा थांब, काय झालं शुभंकर तुझ्या हाताला? तेव्हा तो म्हणतो की ते नाही काय, ते असंच. तेव्हा ती म्हणते की असंच म्हणजे काय, ये पुढे जरा दाखव मला काय झालं ते. तेव्हा मग तो हात दाखवतो आणि म्हणतो की अगं त्याचं काही नाही आहे, मी वॉकला गेलो होतो सकाळी, तेव्हा काय झालं ना, रस्त्यावर एक वाटेत ना पत्राचा डब्बा होता, तो मी डब्बा असा बाजूला टाकायला गेलो तर त्याचा धारधार भाग माझ्या हाताला इथे लागला बघ आणि रक्त आलं, बाकी काही नाही, एवढं नॉर्मल आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते की काय हे तुझ्या मागे लागलं ना, काहीच कळत नाही आहे. तेव्हा तो म्हणतो की काकू माझ्या काहीही मागे लागलं नाही आहे, तुम्ही उगाच विचार करू नका. मग लगेचच ती म्हणते की थांब कॉफी. तेव्हा तो म्हणतो की मला ना नमेढमेच्या हातचा चहा चालेल. तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, बनवते मी चहा. तेव्हा सुप्रिया म्हणते की तू चहा कर, मी पटकन जेवणाचं बघते. तेव्हा तिथे शुभंकर आता बाहेर बसतो आणि काकू गेल्यामुळे त्याच्याशी बोलायला आता पटकन तिला मिळत असतं. मग नम्रता विचार करते की काय करू मी, शुभंकरशी जे काही माझ्या मनात चालू आहे ते शेअर करू का मी, काय करू म्हणजे तो याच्यावर मला सोल्युशन नक्कीच देऊ शकेल, म्हणून तिच्या मनात तेच सुरू असतं. तेवढ्यातच ती मागे वळून बघते आणि म्हणते की शुभंकर एक बोलायचं आहे तुला. तेव्हा तो म्हणतो की बोल काय झालं आहे. तो पटकन त्याचं काम बाजूला ठेवून तिच्याशी प्रायोरिटी देऊन बोलतो. तेव्हा नमू म्हणते की काल जे काही झालं आहे ना, त्याबद्दल खरंच मला खूप त्रास होतो आहे. म्हणजे मला कळत नाही आहे की मी काही चुकीचं वागते का. म्हणजे माझं एक मन मला सांगतं आहे की ना, मी आकाश सरांशी खूप चुकीचं वागली आहे, त्यांच्यावर संशय घेऊन, त्यामुळे त्यांना कॉल करावा आणि त्यांना सॉरी बोलून मोकळं व्हावं, म्हणजे जे काही घडलं आहे त्याबाबत. आणि माझं दुसरं मन मला असं सांगतं की नाही, जे काही घडलं आहे ना ते सगळं त्यांच्यामुळे घडलं आहे, म्हणजे हे जे काही वाद होत आहेत त्याबद्दल त्यांना काहीच फोन करायला नको किंवा काही नको. मला काहीच कळत नाही, मी आता काय करू, तू मला प्लीज सजेशन दे, मला तुला हे शेअर करायचं होतं. तेव्हा तो म्हणतो की हे बघ नमेढमे, मी तुला एक गोष्ट सांगतो, तुम्ही दोघंही रिलेशनमध्ये आहात, त्यामुळे ना तुमचं रिलेशन ना असं एका टप्प्यावरती आहे जिथे तुम्ही एकमेकांपासून खूप जास्त एक्सपेक्टेशन ठेवताय आणि ते एकदम नॉर्मल आहे. त्यामुळे ना तुमची एकमेकांकडून एक्सपेक्टेशन असल्यामुळे हे सगळं घडतंय. तो तसा वागतोय आणि तू अशी. त्यामुळे मला असं वाटतंय ना की तुम्ही जरा एकमेकांना स्पेस द्या. म्हणजे कसं आहे, स्पेस दिलीस ना तर तुला सगळं काही समजेल आणि एकमेकांचे मुद्देही कळतील, असं म्हणून तो तिला आता त्याच्यापासून लांब करायची सुरुवात करतो. तर इथे ईश्वरी कनूला उचलते आणि म्हणते की ओ ग बाय, शांत हो, काय झालं तुला, शांत हो, नको रडू कनू बाळा, अगं सोने शांत हो. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर बघ ना केवढी रडते ती, काय झालं तिला, शांत कर तिला. ईश्वरी म्हणते की तुम्ही जरा शांत बसता का, मला जरा बघू दे ना. ओ ग आत्ता मला समजलं काय झालं आहे तुला. तेव्हा अर्णव म्हणतो की काय बोलली ती तुला, सांग ना काय समजलं तुला. अगं मिस इंदोर काय झालं. तेव्हा ती म्हणते की ओ जरा थांबता का तुम्ही, अर्णव सर जरा गप्प बसा, माझ्याशी ती बोलते ना काहीतरी, जरा थांबा. तेव्हा अर्णव म्हणतो की काय या मिस इंदोरला वेळ लागतं ना, हिला काय ऐकायला येतं काय माहिती. तेव्हा ईश्वरी म्हणते की ओ कनुबाळाला काय झालं ते मला समजलं, तिने काय केलं ते मला समजलं. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे सगळं मला ना काहीतरी विचित्र वाटतंय. ईश्वरी म्हणते की हो विचित्र वाटणारच तुम्हाला, कारण ना तिने पॉटी केलेली आहे, शी केली आहे तिने. आता अर्णव म्हणतो की ओ गॉड, ठीक आहे. तेव्हाच असा वास येतोय. तेव्हा अर्णव पटकन रुमाल काढतो आणि नाकाला बांधून घेतो. ईश्वरी म्हणते की सर हे काय चाललं आहे तुझं. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर तुम्ही खूप चुकीचं करताय काहीतरी, हा नाकाला रुमाल. तो म्हणतो की आय एम व्हेरी सॉरी, मला स्मेल येतो आहे आणि मला सहन होत नाही आहे, प्लीज मिस इंदोर तू हिचं काही ते क्लीन करून घे, मी तोपर्यंत बाहेर आहे. ईश्वरी म्हणते की नो, अजिबात नाही चालणार, इथेच थांबायचं आहे तुम्हाला, काही होत नाही, म्हणजे हे नॉर्मल आहे सगळं लहान बाळांसाठी, तुम्ही इथेच थांबायचं आहे आणि मला मदत करायची. तो म्हणतो मिस इंदोर माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, माझा कॉन्फरन्स कॉल आहे, मी तुला सांगितलं होतं ना सकाळी, तोच आता अटेंड करतो, थांब मी येतो, तोपर्यंत तू हिचं बघ. तेव्हा ती म्हणते की ते काही नाही, तुम्ही इथेच थांबायचं आहे, मला मदत करायची आणि कनुबाळाचा डायपर ना तुम्ही चेंज करायचा आहे, जा तिकडून जाऊन ना एक नवीन डायपर आणा.
तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की नाही मी सिंदूर घे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की मी कनूजवळ बसले की नाही, जा लवकर त्या ड्रॉवरमध्ये ना पहिला डायपर आहे तो घेऊन या, म्हणजे तो कनूला चेंज करता येईल. तेव्हा लगेचच तो म्हणतो की ठीक आहे आणतो मी. आणि नाकाला खूपच वास येत असतो, त्यामुळे तो खूप जास्त त्रासात असतो. आता हे सगळं होत असताना अर्णव पटकन ड्रॉवर उघडतो आणि ड्रॉवर उघडून तो त्याच्यामधला डायपर बाहेर काढतो. पुढच्या भागामध्ये ईश्वरी म्हणते की सर आता तुम्हालाच हा डायपर चेंज करायचा आहे. तो म्हणतो की नो मिस इंदोर. ईश्वरी म्हणते की सर करा, त्याशिवाय तुम्हाला कळणार आहे का की तुमची भाची कशी आहे ती. चला. तेव्हा पटकन तो आता तिथून बाजूने म्हणजे न बघता डायपर काढत असतो. ईश्वरी म्हणते की सर काय करताय तुम्ही. अहो तुम्हाला बॉम्ब डिस्पोज नाही करायचा आहे, तुम्हाला हा डायपर काढायचा आहे. तेव्हा तो म्हणतो की ते जास्त सोपं असेल. ईश्वरी आता कनूला उचलते आणि पटकनच अर्णव तो डायपर काढतो. आता डायपर काढल्यानंतर कनू जरा शांत होते आणि गप्प होते. नंतर मग आता कनूला डायपर चेंज झाल्यानंतर ईश्वरी म्हणते की बघितलं, मी तुझ्या मामाला द ग्रेट अर्णव राजे शिर्के मोठ्या बिझनेसमॅनला बाबूचा डायपर चेंज करायला लावला. कनू बघ तू किती खुश राहशील आता ते. असं म्हणून मामी खूप खुश होते. तरी ते सुप्रिया काहीतरी विचार करत असते आणि तिच्या हातामध्ये जो वाकडा चाकू झालेला असतो तो चाकू हातात असतो की हा चाकू वाकडा कसा काय झाला. तेवढ्यात मागून शुभंकर येतो आणि शुभंकर तो चाकू तिला एक दाखवतो. आता त्याच्या हातामध्ये चाकू पाहिल्यावर पटकनच सुप्रिया दचकते आणि तिला भीती वाटू लागते. शुभंकर हा तिच्यासाठी नवीन चाकू घेऊन येतो. तर आता नंतर अर्णव फोनवर बोलत असतो आणि म्हणतो की कोणत्या फाईलबद्दल बोलताय तुम्ही, सांगा मला जरा बघू दे. त्यामुळे आता तो जरा फाईल बघण्यासाठी म्हणून आलेला असतो. तर जी आपल्या कनूची गाडी असते ती कनूची गाडी तिथेच बाजूला कपाटाजवळ असते. तेवढ्यातच ती त्या गाडीमध्ये असताना अर्णव दरवाजा उघडल्याबरोबर त्या गाडीला त्या दरवाजाचा जोरात धक्का लागतो आणि गाडी आता दरवाजातून बाहेर निसटते आणि ती स्टेअरकेसवर जात असते. आता नेमकं काय घडणार आहे, ती गाडी जाऊन आता आपटणार आहे का आणि कशा प्रकारे ईश्वरी आणि अर्णव आता बाळाला वाचवू शकतील का, हे सगळं पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.